हॅलो नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मस्त झणझणीत असं आहे ना मासळीचं कालवण बनवलेलं आहे. मासळी आणि बटाट्याचं आहे ना मस्त झणझणीत गावरान पद्धतीने छान असं कालवण बनवलेलं आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता इथे हे मी मासळी घेतलेली आहे. ते छोटे छोटे जे मासे असतात ना सुकवलेले सुकी मच्छी ते घेतलेले आहे. हे बघा आणि छान असे वाळलेले आहेत हे मासे. आता ह्या माशांच्या आपल्याला आहे ना पहिल्यांदा ह्या पद्धतीने ना ह्याचे तोंड काढून घ्यायचं किंवा नाही काढलं तरी चालतं, पण तोंड काढायचं शक्यतो, कारण ते तोंड खाताना ना असं कचकच लागतं. त्याच्यामुळे ना सगळ्या माशांचे आपले ना तोंड जे आहे ना ते काढून घ्यायचं बघा ह्या पद्धतीने. आणि अगदी वाळलेले आहेत मासे आपले, त्याच्यामुळे पटकन असे ना निघतायत. आणि हे छोटे छोटे माशांची भाजी ना खूप सुंदर लागते. अगदी पातळ रस्सा बनवला तरी किंवा सुक्कं बनवलं ना तरी खूप सुंदर असं लागतं. हे बघा छान असे मासे आपले आहेत ना साफ करून घेतलेले. आता ह्याला आहे ना पहिल्यांदा आपण छान असं धुवून घ्यायचं आहे. पाणी टाकायचं. साधं पाणी घेतलेलं आहे, गरम पाणी नसेल तरीही चालेल. आणि छान चोळून चोळून धुवायची आपल्याला मच्छी ही, कारण ह्याच्यावरती जे छोटे छोटे खवले असतात ना ते सुद्धा निघतात. किंवा हे वाळत असं खाली टाकतात, मग त्याला माती रेती वगैरे असते, तर त्याच्यामुळे ना हे बघा ह्या पद्धतीने चांगलं चोळून चोळून छान असं आहे ना 1 2 ते 3 पाण्यांनी स्वच्छ असं आहे ना धुवून घ्यायचे. ते बघा एका पाण्याने धुतलेले. आता दुसरं पाणी टाकूयात आणि पुन्हा छान असं धुणार आहे. स्वच्छ असं आहे ना आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे, म्हणजे ज्याचा ओशापण असतो ना तो सुद्धा कमी होतो. आणि हे बघा छान असं धुतलेले आहेत. आता पाणी टाकलेले तर पाणी बघा मस्त स्वच्छ नितळ असं दिसतंय. आता हे मासे आपण काढून घेऊयात आणि एका चाळणीमध्ये आहेत ना पाणी नितळायला ठेवायचं. पूर्ण पाणी आपल्याला आहे ना नितळवून घ्यायचं आहे. हे बघा चाळणीमध्ये ठेवायचं म्हणजे सगळं पाणी नितळलं जाईल. आता ह्याचं आपल्याला छान असं कालवण बनवायचं आहे, तर त्याच्यासाठी मी ते एक मोठा आकाराचा कांदा आहे ना बारीक चिरून घेतलेला आहे. एक टोमॅटो मोठा असा तोही बारीक चिरलेला आहे. कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आणि 2 बटाटे आहेत ना साल काढून स्वच्छ धुवून हे बघा अशा मोठ्या मोठ्या फोडी करून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. आता आपण कालवण बनवायला घेऊयात. तर कढईमध्ये पहिल्यांदा आहे ना थोडंसं तेल टाकायचं. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण स्वच्छ धुवून पाणी नितळून घेतलेले आहे ना मासे टाकायचे. आणि हे मासे आपल्याला आहेत ना अगदी फास्ट गॅसवरती म्हणाल तर छान असे 2-3 मिनिट आपल्याला आहेत ना भाजून घ्यायचे. ह्या पद्धतीने मासे भाजायचे, म्हणजे अजून काही ओशाळपणा असेल ना तो सगळा निघून जातो. आपण स्वच्छ अगोदर धुतलेले आहेत, परत नितळून घेतलेले आहेत आणि छान असे भाजूनही घेणार आहे तेलामध्ये. त्याच्यामुळे ह्याचा जो ओशाळपणा असतो ना तो सगळा नाहीसा होतो. आता त्याच कढईमध्ये मी अजून तेल टाकणार आहे. आपल्याला ह्याच्यातच कालवण बनवायचं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकूयात. आणि कांदा छान असा आपल्याला एकसारखा हलवत राहायचा, म्हणजे सगळीकडे कांदा व्यवस्थित असा आहे ना आपला भाजला जाईल. कांदा आपला भाजत आला. याच्यामध्ये आता कढीपत्ता टाकूयात. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. बघू शकता कांदा आपल्याला छान असा भाजायचा आहे. तर ह्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो टाकूयात. आणि टोमॅटो भाजतानाच आपल्याला मीठ टाकायचं आहे. मिठामुळे ना टोमॅटो आपला पटकन असा आहे ना मऊ होतो आणि भाजला जातो. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. कांदा टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. छान असं भाजलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण सुके मसाले टाकूयात. हळद, कांदा लसूण मसाला, मस्त कलर येण्यासाठी मिरची पावडर, जिरा पावडर, धना पावडर, गरम मसाला,
आणि व्यवस्थित असं हे परतून घेऊयात. छान असं परतून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना बटाटे टाकूयात. बटाटे टाकले की आता भाजून घेतलेले मासे टाकायचे. आता हे छान असं आपल्याला आहे ना 1-2-3 मिनिट आहे ना छान मसाल्यामध्ये ना परतून घ्यायचं आहे. आता ह्याचं तुम्ही सुकंसुद्धा बनवू शकता, पण इथे मी रस्सा बनवणार आहे. मस्त झणझणीत असं आपल्याला कालवण बनवायचं आहे. आणि हे कालवण तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत कशासोबतसुद्धा खाऊ शकता. आणि सुकं बनवलं तर सुकंही तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. हे बघा छान असं परतून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला आहे ना गरजेनुसार पाणी टाकूयात. आता तुम्हाला किती रस्सा बनवायचा आहे त्या हिशोबाने तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. पाणी टाकूयात, व्यवस्थित असं मिक्स करूयात. चवीनुसार मीठ टाकायचं. अगोदर आपण मीठ टाकलेलं आहे टोमॅटो भाजताना, त्या हिशोबाने टाका. कोथिंबीर टाकायची आणि व्यवस्थित असं आहे ना मिक्स करून घ्यायचं. आणि एक उकळी आली ना हे बघा छान अशी उकळी आलेली आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. थोडंसं छान असं हलवून घेतलेलं आहे. आता गॅस मीडियमच ठेवलेला आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला आहे ना हे कालवण छान असं शिजू द्यायचं आहे. आपला बटाटा जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत मीडियम गॅसच ठेवायचा आहे. आणि मीडियम गॅसवरती आपल्याला बटाटा शिजेपर्यंत मीडियम गॅसवरती शिजू द्यायचं आहे. आणि मस्त असा दाटसरपणा येतो. हे बघा आता बटाटा शिजला आहे का आपण बघूयात. तर मस्त असा बटाटाही आपला शिजलेला आहे आणि मस्त झणझणीत असं आपलं कालवणही तयार झालेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. मस्त अशी कोथिंबीर टाकूयात आणि झणझणीत चमचमीत मासळी बटाट्याचं आहे ना कालवण आपलं तयार झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.